मनोज जरांगेंची प्रकृती खालावल्याने सध्या मराठा समाज आक्रमक झालेला आहे आणि राज्यभरात अनेक ठिकाणी मराठा समाजाचं सध्या आंदोलन सुरू आहे। तर टायर पेटवत रस्त्यांवरील वाहतूक अडवण्याचा प्रयत्न सध्या मराठा समाजाकडून केला जातोय आणि मराठा आंदोलकांकडून सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी सुद्धा केली जाते आणि आपण त्याच संदर्भातील ही 3 दृश्य पाहतोय। पुण्यामधून, धाराशिव आणि परभणीमधून ज्या ठिकाणी मराठा बांधव आहे तो मोठ्या प्रमाणात आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे। तर मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा सध्या 7वा दिवस आहे आणि मोठ्या संख्येने सध्या अंतरवाली सराटी गावात राज्यभरातून मराठा बांधव दाखल होत आहेत आणि आलेल्या मराठा आंदोलकांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी सचिन चिरे यांनी। मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा आज 7वा दिवस आहे आणि आज 7व्या दिवशी त्यांनी सलाईन घेतलेली आहे, औषधोपचार घेत आहे। त्यामुळे कुठेतरी आता समाजामधल्या जी भावना आहे ती आपल्याला पाहायला मिळते। समाजामध्ये एक भावना होती त्यांनी पाणी प्यावं, उपचार घ्यावं। आता एक कुठेतरी एक मागणी त्यांची समाजाची पूर्ण झालेली आहे आणि आंतरवाली सराटीमधले हे चित्र आपण पाहू शकतात की या गावामध्ये सध्या पाय ठेवायला देखील जागा नाहीये। महाराष्ट्रभरातून समाज बांधव मनोज जरांगे पाटील यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी या ठिकाणी येत आहेत। आपल्यासोबत विविध जिल्ह्यातून आलेल्या काही महिला आहेत। पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी महाराष्ट्र शासनानं जे लिखापडी देऊन काल आणलं होतं त्याच्यावरच ही पत्रकार परिषद झालेली आहे आणि आता मनोज दादा जरांगे पाटील यांची जी मागणी महाराष्ट्र शासनानं बोललेली आहे ती मान्य होऊस तर आम्ही सुद्धा मराठा महिला इथून हटणार नाहीत। जोपर्यंत मनोज दादा जरांगे पाटील यांचं उपोषण आहे तोपर्यंत आम्ही मराठा मावळे माता भगिनी उपस्थित राहणार आहेत। आरक्षण दादाच्या पत्रात टाका आमच्या सगळ्यांच्या। एवढुले लेकर आमचे ऊस तोडीत आहेत आणि मोळ्या बांधतात। आम्ही इतकाला शिकून कष्ट करून त्याला रातून दिवस घाम गाळून वाटतं पोरं आमचे शिकाव, नोकरीला लागाव, तरी तुम्ही आम्हाला नोकऱ्या करून देत नाही। आमच्या लेकराला नोकऱ्या नाही, आमच्या लेकराला ऊस तोडा लागतो। काय कष्ट आमच्या रातून दिवस, रात्री गाडी आल्या तर रात्री भरावं लागतात आमच्या लोकायला। आणि तुम्हाला एवढी आमची मराठ्याची आम्ही काय मराठी जलवाई मग काय काही चूक आहे का आमची? आम्हाला तुम्ही का देत नाही आरक्षण? आमचं हेच मानणं आहे। शिंदे साहेबाला माझी विनंती आहे की शिंदे साहेबांनी आम्हाला आरक्षण द्यावा आणि दादाच्या तब्येतीकडे बघावं। मी असं या सरकारला सांगते आणि जे कोणी विरोधात बोलतायत ना त्यांना मला सांगायचंय, मनोज दादा जसं अन्नाचा एक कण न घेता पाणी न पिता उपोषणाला बसलेत 6 दिवसापासून, त्यांच्या पोटात अन्न नाही। जे कोणी येशीत बसून बोलतायत ना त्यांना मी या ठिकाणी सांगताय, बाबांनो तुम्ही पण बसा उपाशी, अन्न पाणी न घेता आणि मग बोला तुम्हाला काय बोलताय तर 2 दिवस बसून दाखवा, मग आम्ही तुम्हाला मानतो। सोपं नसतं अन्न पाणी न घेता समाजासाठी बसणं। मला तुम्हाला या माध्यमातून सांगायचंय, ताबडतोब अंमलबजावणी करा। आमच्या दादा त्यांनी अंत पाहू नाही। आम्ही पण गोरगरीब लोक आहे ना, आम्ही आमच्या गोरगरीब लेकराचे शिक्षण आमच्या ज्यांनी करणं होत नाही, आमची परिस्थिती नाजूक आहे। त्याच्यामुळे त्यांनी आमच्या दादाला असं परेशान करून त्यांनी खचून टाकावं नाही, कारण आमचे दादा आहे तर आम्ही जिंदगी जगतोय। आमच्या दादाला जर काही झालं तर आम्ही काही ह्यांच्यासोबत चांगलं राहू शकणार नाही। आतापर्यंत आमचे सगळे मावळे लढले, आमचे भाऊ लढले, आमचे वडील लढले, पण आता जर आमच्या दादाला नाही त्यांनी काही दिलं तर आता आम्ही स्वतः मुंबईला जाऊन आम्ही पण ह्यांच्यावर काहीतरी हल्ला करणार।